रामकृष्ण हरी मंडळी, द्राक्ष बागायतदारांनो कशा आहात? आपले कसे चालले आहे द्राक्ष बागांचं? थंडीचं वातावरण आहे तर आज आपण आलेलो आहे द्राक्ष बागेमध्ये थोडीशी नवीन माहिती जाणून घेण्यासाठी, ज्या की पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा काही समस्या आपल्याला जाणवत असतात की प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहण्यास भेटतात. त्यामध्ये आपल्याला जे आहेत ना, एक 3 दोस्तांची गोष्ट आहे. 3 दोस्त म्हणजे तुम्हाला माहीत ते असेलच, पण त्यामध्ये थोडीशी सांगतो. आता बघू शकता आपण आलेलो आहे द्राक्षबागेमध्ये. तर आपल्या द्राक्षबागेमध्ये एक 3 दोस्त आहेत. मम्मीफिकेशन, वॉटर बेरीज आणि निक्रोसिस. हे 3 गोष्टी आहेत ना, आपल्याला समस्या जाणवत असतात. त्यामध्ये आपण आता पहिले पॉईंट घेऊया मम्मीफिकेशन. मम्मीफिकेशन म्हणजे काय? मम्मी म्हणजे इजिप्तमधली एक मम्मी असते माहिती आहे ना. इजिप्तमधली मम्मी कशी वाळून गेलेली असते, त्याला मम्मी असे म्हणतात. साधी सिंपल गोष्ट. मम्मीफिकेशनसाठी म्हणजे काय होतं की हा जो मणी आहेत ना, हे डायरेक्ट वाळले जातात. म्हणजे ह्यामध्ये पोषण तत्व काहीसुद्धा भेटत नाही. म्हणजे इजिप्तमधली जशी मम्मी असते ना, त्याच्या प्रकारे ते तयार झालेले असतात मणी, त्याला मम्मीफिकेशन असे म्हणतात. यासाठी एक साधे सोपे उपाय की घडाची साईज 1 इंचपर्यंत ठेवावी, म्हणजे मार्केटिंगसाठी. आणि ज्यांचं बेदाण आहे त्यांच्यासाठी जेवढं आपल्याला अपेक्षित नाही तेवढेच ठेवावे. मनी संख्या मापात ठेवावीत. बेदाण्यासाठी 140 ते 160, मार्केटसाठी 100 ते 120 एवढे मनी संख्या ठेवल्यानंतर आपल्याला ह्या प्रॉब्लेम बऱ्यापैकी कंट्रोल होईल. त्याचबरोबर आपल्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणजे जसे की पाणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन हे करणे देखील तितकेच गरजेचं आहे. ह्या गोष्टीसाठी मम्मीफिकेशन यामध्ये बऱ्यापैकी कंट्रोल होऊ आपल्याला बघायला भेटेल. आता दुसरा मित्र कोण? तर त्यांचा दुसरा मित्र येतो वॉटर बेरीज. ही एक अशी समस्या आहे की द्राक्ष अशी फुगतात की विचारू नका. जसं की कोणी त्यांना बळजबरीनं पाणीच पाजले की असं वाटतं या. तर आणि त्यामुळे मणी तडकतात आणि फुटतात. याचं कारण म्हणजे आपल्याला पोटॅशियमची कमी आणि कॅल्शियमची गडबड ही. आणि कधीकधी बागेत अचानक खूप जास्त पाणी साचलं जातं, तर यामुळे अशी परिस्थिती जाणवते. तुम्ही फुगलेल्या आणि फुटलेल्या द्राक्षाकडे पाहून असं वाटतं की ए बाबा थोडं कमी खा. यावर उपाय म्हणजे एकच, पोटॅशियम आणि कॅल्शियम योग्य डोस आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हायला हवा. हे याच्यावरील सगळ्यात चांगले नियोजन आहे. तर धन्यवाद. आता राहिला आपला शेवटचा तिसरा दोस्त, तो आहे निक्रोसिस हा. यात द्राक्षाचे देठ आहेत ना, हे बघू शकता. हे जे देठ आहेत ना, हे तर काळे पडतात. काळे म्हणजे वाळलेले किंवा वाळायला लागतात. काही देठ असं म्हणतात की आम्हाला आता जगायचंच नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. मग द्राक्षी हिरवी असली तरी ती गळून पडतात. मॅग्नेशियम आणि बोरान याचं संतुलन बिघडलं की हे होतं. खूप जास्त थंड वातावरण किंवा अचानक उष्णता वाढली तरी निक्रोसिस आपल्याला पाहायला मिळतं. यासाठी यांना वाचवण्यासाठी मॅग्नेशियम आणि बोरानची फवारणी गरजेची आहे. ते पण गरजेनुसार, आपल्याला आवश्यकतेनुसार याचा वापर आपण करू शकतो. थोडक्यात काय, तर 3 दोस्तांना बागेत येऊ द्यायचे नसेल तर आपल्याला बागेचे आईबाप होऊन काळजी घ्यावी लागते. पाणी व्यवस्थापन वेळेवर आणि योग्य प्रमाणात पाणी द्या. पाणी व्यवस्थापनामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि बोरान याचा संतुलित वापर करा. त्याचबरोबर हवा खेळती ठेवणे, बागेत हवा खेळती राहील याची काळजी घ्या. फवारणी योग्य वेळी योग्य बुरशीनाशकाची फवारणी करून घ्यावे. या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित केल्या तर हे 3 दोस्त आपल्या बागेच्या आसपास फिरकणार नाहीत. तर तुम्हाला तर कसा वाटला आजचा आपला हा 3 दोस्तवाला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आपल्या यूट्यूब चॅनलला करा. तर धन्यवाद.